श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ. आता आज मी मुगाची डाळ भरडीत आहे. माझ्या मोठ्या सासूबाई त्यांच्या इथं जातं होतं, मग तिथं डाळ भरडायला आले होते. आमच्या इथं मोठं जातं आहे आणि ही मुगाची डाळ होती. मुगाच्या डाळीचा चुरा होतो मग मोठ्या जात्याने. हे छोटं जातं होतं, मग हे छोट्या जात्यावर आहे ना डाळ भरडीत होते. आज खास मोठ्या सासूबाईंकडून जात्यावरचे जुने गाणे ऐकायचे होते, त्याच्यामुळे त्यांच्याकडूनच डाळ भरडून घेतली आणि आम्ही मस्तपैकी गाणे ऐकले. डोंगर मैदान डोंगर मैदान बोंबा पादरी रामान रामान गतीत रात कोण कोण रात कोण कोण रात कोण कोण मन गतीता माहिती घे जण माहिती घे जण माहिती घे जण राम तुझं नाव रे नाव घेतो सारा गाव घेतो सारा गाव नाव घेतो सारा गाव वाचला येत नाही लक्ष्मण तुझा भाऊ लक्ष्मण तुझा भाऊ नाव गुळावानी द्वार गुळावानी द्वार नाव गुळावानी द्वार लागून सनी गेलं ग माझ्या हात म्याला याड हात म्याला याड माझ्या हात म्याला याड. तमा आता आपण बघू म्हणायचं लाग मला जळू बस मालीच्या जवळी ग सई बाई ग बाई बस मालीच्या जवळी 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 वेदिका बाई माझे तुझे मनगाट गवळी ग सई बाई ग बाई तुझे मनगाट गवळी 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 माई ग सई बाई ग बाई विठ्ठल रखुमाई रखुमाई ग बाई रखुमाई सुन करावी ग उस ग सई बाई ग बाई सुन करावी ग उस बाई उस ग उस बाई उस. पहिल्याच्या वेळेस आहे ना जात्यावरती दळण दळल्याशिवाय पर्याय नव्हता, पण आता आहे ना ही हवस मवत झालेली आहे की जात्यावर डाळ दळणे, लग्नाच्या वेळी जातं सजवणे. पण ही हवस पण एक कला जपणं आहे. इथून पुढं आता हे जात्यावर डाळी दळणं हे जरा कमी कमी होत चाललेलं आहे. डाळी आता मशनीतून करून भेटतात, त्याच्यामुळं जात्यावर काय कोणी एवढं दळत नाही आहे. मला पण जवळजवळ 2-1 वर्ष झालेत मी काही जात्यावर डाळ भरडली नव्हती, पण आत्याबाईचे गाणे ऐकायचे होते त्याच्यामुळे ना डाळ त्यांच्याकडेच घेऊन गेले होते मी. त्यांनी ना रामाचे, सीताचे, विठ्ठल रुक्माईचे, मायलेकीचं जे नातं आहे ते ओवीमध्ये ना एवढं स्पष्ट सांगितलंय. सून कशी करावा, कोणत्या घरातली करावं हे पण सांगितलं, पण व्हिडिओमध्ये काही एवढं मला टाकता नाही आलं. आत्याच्या ज्या वयाच्या बायका आहेत त्यांनाच ह्या ओवी म्हणता येतात, हे सईबाई हे गाणे म्हणता येतात. आम्ही पण त्यांच्या मागं हे जपण्याचा प्रयत्न करतोय, पण एवढं काही येत नाही, कारण की वर्षातून एखाद्या वेळेस हे गाणे ऐकायचे ते काय एवढे लक्षात नाही राहत. पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना पण संस्कृती पिढी जपण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तुम्हाला जर माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा. श्री स्वामी समर्थ.